श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. घरात जपमाळ नसेल तर स्वामींचा नामजप कसा करावा? जे नवीन सेवेकरी असतात, नवीन स्वामी भक्त असतात, ज्यांनी नवीनच स्वामींची सेवा सुरू केलेली असते, परंतु स्वामीचा सेवेचा जो मुख्य भाग आहे, स्वामींच्या नावाचा नामजप म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तर या नावाचा नामजप कसा करावा? घरात आता नामजप करण्याची जी पद्धत असते ती असते माळेने. आपल्या घरात माळ असेल तर माळ हातात घेऊन आपण तो जप करतो, परंतु बऱ्याचशा लोकांच्या घरात माळ नसते. मग जपमाळ कसा करावा? परंतु माळ असते पण आपण कुठेतरी गेलो, बाहेरगावी गेलो, मग तिथे आपल्याला नामजप करायचा असतो. माळ नसते तर मुख्य प्रश्न आहे की माळ नसेल तर नामजप कसा करावा? तर याचा एक सोपा उपाय आहे, तर तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर माळ नसेल तर तुम्हाला सकाळी नामजप करायचा असेल तर किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता. तर तुम्ही सगळ्यात आधी आपल्या स्वामींच्या मूर्तीजवळ किंवा फोटोसमोर किंवा देवघरात जवळ बसायचं. त्यानंतर अगरबत्ती किंवा दिवा लावायचा. फक्त अगरबत्ती लावली तरी चालेल व दिवा लावला तरी चालेल. त्यानंतर स्वामींना सगळ्यात आधी त्रिवार मुजरा करायचा, नमस्कार करायचा, प्रार्थना करायची आणि मग हात जोडूनच स्वामींचा नामजप सुरू करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माळ घ्यायची नाही. आता प्रश्न पडतो लोकांना, स्वामी सेवेकऱ्यांना किती वेळ नामजप करायचा? 5 मिनिट, 10 मिनिट तर नाही. मग जपमाळ नसेल तर वेळेचे बंधन न पाळता, वेळेचे बंधन तुम्हाला पाळायचे नाही. फक्त तुमच्याकडून जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ नामजप करायचा. किती आपण जप करतो ते मोजायचे नाही. किती वेळ आपण बसलो ते सुद्धा बघायचं नाही. डोळे बंद करायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करायचा. तुम्हाला जेव्हा वाटतं आपण थकलेलो आहे तेव्हा तुमच्याकडून नामजप होणार नाही, तेव्हा नमस्कार करून तेथून उठायचं. पण जेव्हा तुम्हाला आवड निर्माण होते, आवडीने परत करत आहात तोपर्यंत करा. तुम्ही जेव्हा थकता, आता होत नाही, मग तेथूनच उठा. टाईमचे बंधन, कोणत्या मिनिटाचे बंधन न पाळता आणि नामजप मोजायचा नाही. मग जेवढा बसता येईल तेवढा वेळ बसा. तुम्ही नामजप करा. हा जप सुद्धा स्वामींना प्रिय